आगामीवर दोन्ही फलंदाज एका बाजूला असतील ते हेमंत गोरले, दुसऱ्या बाजूला जय पाटील. मोठा सामना, अतितटीचा सामना होईल, यामध्ये काही शंका नाही. तर मी दोन्ही पंचांना, खेळाडूंना पण विनंती करेन, लवकरात लवकर सामना चालू करा. काळोख पडण्याच्या आत सामना संपला पाहिजे याची काळजी घ्या. हॅलो, हेमंत गोरले, जय पाटील. आमचे हॅलो 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 आमचे मान्यवर सुनील भाई गोवार यांचं आगमन होत आहे पॅव्हलियनच्या दिशेने. मी त्यांना विनंती करेन व्यासपीठावर यायचं आहे, विराजमान व्हायचं आहे. आमचे मान्यवर सुनील भाई गोवारी यांचं या ठिकाणी आगमन होते. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. पहिला चेंडू, 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत. चांगली सुरुवात मेरिटेक पनवेल यांच्याकडून. पहिला चेंडू होता, गोलंदाज आहेत ते मात्र सूरज यांचा पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला तो मात्र हेमंत गोरले यांनी. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केलाय मिड विकेटच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय सीमेच्या बाहेर. 6 धावांसाठी हा येणारा खणखणीत असा षटकार हेमंत गोरले यांच्या बॅटमधून. चांगली सुरुवात मेरिटेक पनवेल या संघाकडून करताना मात्र दिसतो तो फलंदाज हेमंत गोरले. रायगडचं एक मोठं नाव त्याने आतापर्यंत स्थापित केलं आपल्या फलंदाजीने, तोच हा फलंदाज हेमंत गोरले. चांगली सुरुवात. पहिला चेंडू खेळला, त्याच्यावरती चौकार मारला, नंतर चेंडूवरती षटकार मारला आणि संघाला साजेची धावसंख्या पहिल्या 2 चेंडूवरती करून दिली ती मात्र हेमंत गोरले यांनी. तर पायचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सूरज. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला पॉइंटच्या दिशेने. पाहायचा त्या ठिकाणी एक धाव तो नक्की घेतले. क्षेत्रक्षेत्र थोडासा गडबडीत दिसतोय, फंबल होताना दिसतोय. तोपर्यंत बघता बघता 2 धावा पूर्ण करता दोन्ही फलंदाज. तर एका बाजूला जय पाटील, हेमंत गोरले. चांगला ताळमेळ पाहायला मिळतो दोन्ही फलंदाजामध्ये. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती आतापर्यंत 12. सलामी जोडी मैदानामध्ये खेळताना दिसते मेडिटेक पनवेल यांच्याकडून. तर पुन्हा एकदा डावकर हाताचा हा गोलंदाज सूरज. आपण पाहतो आरसी बॉयज अलिबाग या संघाकडून प्रथम पहिलं षटक टाकताना दिसतोय. स्लो पद्धतीचा चेंडूचा स्पेस कमी केला, काही समजलं नव्हतं ते हेमंत गोरलेला. वेगावर नियंत्रण ठेवलं आणि पूर्णपणे यशस्वी मात्र होतो हा गोलंदाज, तो म्हणजे सूरज. पहिला चेंडू आतापर्यंत आपण पाहिला निर्धाव चेंडू म्हणून यशस्वी होतोय तो मात्र सूरज. तर पाहायचं पुन्हा एकदा उर्वरित चेंडू टाकण्यासाठी सज्ज असेल सूरज. समोर असेल फलंदाज हेमंत. जोरदार फटका मारलाय, ग्राउंड शॉट म्हणायला लागेल. लॉंग ऑनच्या दिशेने जाताना हा चेंडू त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. तेवढंच चांगला थ्रो पेक पण म्हणावं लागेल. एका धावेवर मात्र समाधान मानावं लागेल ते हेमंत गोरले याला. एका धावेने संघाची धावसंख्या थोडीशी पुढे जाताना धावसंख्या होते ती मात्र 13. आता मात्र प्रथमतः स्ट्राईकला खेळतील ते आणखी रायगडचं मोठं नाव जय पाटील. पहिला चेंडू फेस करताना चेंडूचा थोडासा वेग कमी केला या ठिकाणी. त्यामुळेच की काय बॅटवर नेटचा चेंडू येऊ शकला नाही तो जय पाटील यांचा. आणि चेंडू मात्र जातो विकेट किपरांच्या हाती. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 13शी धावसंख्या. चांगली सुरुवात केली हेमंत गोरले यांनी आपल्या संघासाठी. तर पाहायचं उर्वरित 3 षटकं बाकी असतील, 18 चेंडू बाकी असतील. 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमाव्या लागतील ते मात्र मेडिटेक पनवेल या संघाला. तर पाहायचंय दुसरं षटक घेऊन कोणता गोलंदाज येतोय, तो अलिबाग संघाकडून. बॉलर नाव प्रमोद. येत आहेत. आरसी बॉय अलिबाग संघाकडून. 3 षटक 2 धावा. 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 3 षटक
वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन सामना मात्र करेल ज्याने आक्रमण स्वीकारलं पहिल्या बॉलापासून तोच फलंदाज हेमंत गोरले. पहिला चेंडू प्रमोदांचा चांगला फटका कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाणारा चेंडू. एक धाव तो नक्की घेणार आणि एका धावावर समाधान मानावं लागेल ते हेमंतला. संघाची धावसंख्या होती ती 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. सलामी जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत खेळताना दिसते. तर पुन्हा एकदा प्रमोद तयार असतील. राईट राऊंड विकेट मारा करतील. 8 पावलाचा रनअप घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने ब्लॉकमध्ये चेंडू उजव्या भारतात जाणारा चेंडू फलंदाज जय पाटील सोडून देतात परंतु पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. हा खराब चेंडू आणि अवंत धाव या ठिकाणी मिळते. एका धावाने संघ पुढे जातोय. थोडीशी खराब गोलंदाजी खराब चेंडू फेकला होता तो प्रमोदाने. तर पुन्हा एकदा प्रमोद तयार. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याच्या नादात चेंडू पुन्हा एकदा उजव्या इष्टीचा बाहेर जाणारा. पुन्हा एकदा खराब चेंडू. वारंवार 2 चेंडू खराब टाकतात ते मात्र प्रमोद. कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी होताना दिसते आरसी बॉयज अलिबाग यांच्याकडून. आता मात्र जोरदार फटका मारतोय जय पाटील. बऱ्याच उशिराने हा येणारा त्यांच्या बॅटमधून षटकार. बऱ्याच उशीर मैदानामध्ये शांतपणे खेळताना दिसत होते ते जय पाटील परंतु आता मात्र आक्रमक पवित्रा घेताना दिसत आहेत. आक्रमण करतायत ते गोलंदाज प्रमोदाच्या वरती. या षटकाराने संघाची धावसंख्या होते ती 21. चांगला फटका पाहायला मिळाला जय पाटील यांच्या बॅटमधून. आपण या दोन्ही फलंदाजांना मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळताना पाहत असतो नेहमीच. रायगड जिल्ह्यामध्ये नावाजलेले दोन्ही फलंदाज जय आणि हेमंत. आता मात्र फुलटॉप प्रकारचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू पाहतो आपण. 4 धावांसाठी जातोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली ती मात्र मेडिटेक पनवेल संघाची. दुसरं षटक चालू असताना आतापर्यंत धावसंख्या मात्र होती ती 25. माफ करा धावसंख्या होती ते 26. दुसरं षटक चालू असताना तर पायचा प्रमोद कशा प्रकारे गोलंदाजी करेल उर्वरित चेंडूमध्ये ते मात्र जय पाटीलांना. आकुटापाय चेंडू होता परंतु दिशा चुकते. चेंडू मात्र आता उजव्या इष्टीच्या बाहेर. खराब चेंडू अवंतर धाव मिळते या ठिकाणी. वारंवार खराब चेंडू मात्र टाकतात त्या प्रमोद. कुठेतरी दिशा चुकतायत. नियंत्रण भरकटताना दिसते तर मात्र प्रमोदांचं नियंत्रण करावं लागेल गोलंदाजीवर. आता मात्र चांगला चेंडू आत येणारा चेंडू होता. ब्लॉकमध्ये चेंडू होता. खोलवर पदरी चेंडू काही समजलं नाही तो मात्र जय पाटीलांना. चेंडूकडे पाहणीच करत राहिले आणि बघतामध्ये चेंडू मात्र निर्धाव जातोय तो विकेट किपर प्रसाद पाटील यांच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय तो मात्र प्रमोद यांचा बऱ्याचशा उशिरानंतर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू पाहायचं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. एक धाव तो मात्र नक्की मिळणार. संघाची धावसंख्या होती ती मात्र 28. दुसरं षटक चालू असताना आता मात्र स्ट्राईकला खेळतो हेमंत गोरले. तर पाहायचं या चेंडूवरती मोठा प्रहार करतो की नाही. पुढील चेंडू घेऊन प्रमोद तयार. फुलटॉस प्रकार चेंडू होता. त्याला फक्त दिशा दिली लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव तो घेतले दोन्ही फलंदाजाने. एकच धाव. मला वाटतं या ठिकाणी 1 धावेने या ठिकाणी षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 29 अशी धावसंख्या आतापर्यंत. आता येणारे उर्वरित 12 चेंडू असतील. 12 चेंडूमध्ये पाहायचे किती धावा जमवतात दोन्ही फलंदाज. ते म्हणजे मेडिटेक पनवेल संघाचे खेळाडू. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील कारण समोरच्या संघाचा विचार केला तर आक्रमक फलंदाजी त्यांच्या संघामध्ये आपण पाहतच आलो. 2 सामन्यामध्ये आक्रमक पवित्रा घेतला होता तर प्रसाद पाटील प्रफुल्ल पाटील त्यानंतर विनोदाने. चांगली फलंदाज भरलेला असा संघ या ठिकाणी उतरलाय कामोठ्या नगरीमध्ये. तोच म्हणजे आरसी बॉयज अलिबाग. तर पाहायचं वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज. पहिला चेंडू हेमंत गोरले सामना करेल. चेंडूची पाहणी केली. बॅकफुटवर जाऊन येणारा फटका पॅव्हिलियनला सलामी देत 6 धावांसाठी.
प्रफुल्ल यांचं तिसरं षटक. पहिला चेंडूवरती समाचार घेतो तो मात्र हेमंत गोरले. पहिल्या चेंडूवरती स्वागत करून देतो षटकाराने तो मात्र हेमंत गोरले. चांगला फटका, देखना फटका पाहायला मिळाला हेमंतच्या बॅटमधून. वेगवान चेंडू होता. चेंडूची पाहणी केली, बॅक फुटवर गेला आणि चेंडूला पाठवलं पॅव्हिलियनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. आता मात्र कुठेतरी दबाव असेल तो मात्र प्रफुल्ल यांच्यावरती. तर पायच्या पुढचे येणारे 5 चेंडू कशा प्रकारे हाताळेल तो मात्र प्रफुल्ल. समोर असलेला फलंदाज हेमंत, पहिला चेंडू पासून आक्रमक पवित्रा स्वीकारलेला फलंदाज. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. आता मात्र थोडासा चेंडूचा स्पेस कमी करताना दिसतो, परंतु नियंत्रण भरकटतो. चेंडू मात्र जातो अवंतर धावा. वाईट चेंडू. या अवंतर धावेने 1 धाव तर मिळते. सांगा धावसंख्या झाली ती मात्र 36. तिसरं षटक चालू असताना ब्लॉक मध्ये चेंडू, चांगला चेंडू होता, सन्मानपूर्वक खेळून काढलाय, चांगल्या पद्धतीने खेळलाय तो मात्र हेमंत. स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा फटका. 1 धाव तो मात्र नक्की मिळते. तिथे चूक करतोय स्वतः प्रफुल्ल, गॅदर करू शकला नाही चेंडू आणि त्याचा फायदा मात्र उठवता दोन्ही फलंदाज हेमंत आणि जय. ज्या ठिकाणी 1 धाव येणार होती त्या ठिकाणी 2 धावा काढताय दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला दोन्ही फलंदाजांमध्ये. पायचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असतील. 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. तर समोर असलेला आक्रमक फलंदाज हेमंत गोरले याला जोरदार फटका मारण्याच्या नादात चेंडूची बॅट चिकट लागून चेंडू मात्र जातो थर्ड मॅनच्या दिशेने. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार आहे. धाव संख्या आतापर्यंत होते ते 39. तर आता मात्र स्टाईलला खेळतील ती जय पाटील. पाहायचा जय पाटील त्याने सुद्धा आक्रमण स्वीकारलं होतं. तर पाहायचं पुढील येणाऱ्या चेंडू मध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतील जय पाटील. पाहायचं प्रफुल्ल कशा प्रकारे स्कोर थांबवण्याचा प्रयत्न करतील. एका बाजूला आक्रमण, दुसऱ्या बाजूला स्कोर थांबवण्याचा प्रयत्न असेल तो मात्र प्रफुल्लांचा. स्लो पद्धतीचा चेंडू, हा देखील उजव्या इष्टीच्या बाहेरचा जाणारा चेंडू. पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणून पंच घोषित करतात. आणखी एक अवंत धाव मिळते. वारंवार अवंत धाव मिळतात त्या मात्र मेडिटेक परवेला संघाला. कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या संघाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आपल्या गोलंदाजीने फलंदाजी जोरावर तोच हा संघ RCC बॉय अलिबाग. आता मात्र चेंडूला फिरकावून दिलंय लॉंग ऑफच्या दिशेने. उंची जास्त लांबी कमी त्यामुळे 6 ठिकाणी झेल मात्र बाद होतोय जय पाटील. पहिला मोठा धक्का मात्र बसतो तो मेडिटेक पनवेल संघाला अवघ्या 40 या धावसंख्येवरती. 40 या धावसंख्येवरती मिळालेला पहिला धक्का जय पाटीलला. तर पाहायचं नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसत आहेत ते आपल्याला सचिन. तर आपण पाहतो रायगड मधलं आणखी एक मोठं नाव सचिन स्वतः फलंदाजीला जाताना दिसत आहेत. एक जबाबदारी असेल खांद्यावरती आपल्या संघासाठी या पुढून जास्तीत जास्त धावा जमा करून देण्याची. तर पाहायचं कशा प्रकारे फलंदाजी करतील सचिन. समोर मात्र एक यशस्वी असा गोलंदाज ज्यांनी या आधीच्या चेंडूवरती विकेट घेतला होता तो मात्र प्रफुल्ल पाटील. तर पाहायचं शेवटचा चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्फत सचिन यांना. पहिला चेंडू फुलटॉस प्रकार चेंडू नेटचा बॅटवरती आला नाही तरी सुद्धा चेंडूला भिरकावून दिलंय लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव तर मात्र नक्की मिळणार. एका धावांनी धावसंख्या मात्र होते ती 41. पुन्हा एकदा प्रफुल्ल तयार असेल. समोर असलेला सलामी फलंदाज हेमंत यांना जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय हेमंत त्याचा. चेंडू मात्र जातोय तो निर्धाव या ठिकाणी प्रफुल्ल पाटील यांचा. या निर्धाव चेंडूने मात्र तिसऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावसंख्या आहे ती मात्र 1 गडी बाद 41. तर पाहायचं या ठिकाणी वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं शेवटचे षटक घेऊन येतो तो गोलंदाज हॅलो. तर सचिन येत आहेत शेवटचे 6 चेंडू घेऊन आपल्या गोलंदाजी मार्फत. समोर असेल फलंदाज सचिन. सचिन टू सचिन
असे बॅटल असेल आताच्या शेवटच्या षटकामध्ये. पाहायचं आहे वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक. 10-12 पावलांचं रन घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीला सुरुवात करतील. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल समोर असलेला नवीन फलंदाज सचिन याला. तर पाहायचा सचिन 6 चेंडूमध्ये कमी कमी धावा धरण्याचा विचार असेल तो सचिनाचा. तर 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा विचार असेल तो मात्र सचिनाचा. तर पाहायचा सचिन टू सचिन. पहिला चेंडू चांगला चेंडू अतिशय वेगवान चेंडू. चेंडू काही समजला नाही तो सचिन याला. पहिला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. चांगली गोलंदाजीची सुरुवात सचिन मार्फत. कुठेतरी धावा रोखण्याचा विचार घेऊनच हे षटक त्यांना हाताळण्यासाठी दिलं आणि त्याच्यावर स्वार होताना दिसतोय तो मात्र सचिन. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा डावकर हाताचा गोलंदाज जोरदार प्रहार केलाय. स्ट्रेट डाव पाहायचं त्या ठिकाणी एक धाव तो मिळतोय आणि एकच धाव मिळणार. चांगलं क्षेत्ररक्षण होताना दिसतंय आपल्याला त्या ठिकाणी. धावसंख्या होते ती मात्र 42. आता मात्र स्टाईलला खेळतो हेमंत गोरले. हेमंत गोरले याच्यावरती मोठी जबाबदारी असेल. जास्तीत जास्त धावा काढाव्या लागतील हेमंतला आपल्या संघासाठी. तर पाहायचं थोडंसं क्षेत्ररक्षण पांगवताना स्वतः कर्णधार दिसत आहे त्या ठिकाणी. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन आकुटापा चेंडू. चेंडूचा वेळ घेतलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावताना दिसतोय. चेंडू मात्र जातोय हा म्हणताना 6 धावांसाठी. चांगला फटका देखना फटका. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका येतो तो मात्र हेमंत गोरले यांच्या बॅटमधून. या 6 धावेने संघाची धावसंख्या मात्र होते ती 48. चांगली फलंदाजी आतापर्यंत हेमंत गोरले याची. आतापर्यंत 3 षटकार मारले 1 चौकार मारलाय आणि 30 या धावसंख्येवर खेळतोय तो मात्र हेमंत गोरले. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्या संघासाठी म्हणजेच मेडिटेक पनवेल संघासाठी. तर पाहायचे पुन्हा एकदा सचिन गोलंदाजी करतील. तर आक्रमक फलंदाज हेमंत गोरले याला. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला लॉंग बॉलच्या दिशेने. पाहायचंय त्या ठिकाणी होल माऊल. चेंडू मात्र जातोय 4 धावांसाठी. अप्रतिम दर्जाची फलंदाजी दाखवताना दिसतोय त्या कामोट्यामध्ये लोकल बॉय हेमंत गोरले. नेहमीच या खेळाडूला आपण या ठिकाणी सराव करताना पाहतो. त्याचाच की काय फायदा उठवतो या ठिकाणी. होम ग्राउंड आहे त्याचं हेमंत गोरले याचं आणि त्याचा पूर्णपणे फायदा उठवताना दिसतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली हेमंतच्या बॅटमधून. नक्कीच पाहायचंय पुढचे येणारे चेंडू सीमेरेषेच्या बाहेर पाठवतो की काय पाहावंच लागेल. सचिनला कुठेतरी गोलंदाजीवर नियंत्रण ठेवावं लागेल. अजूनपर्यंत चांगली धावसंख्या निघाली आहे ती पनवेल संघाची. चांगला फटका मारलाय कव्हरच्या दिशेने. 1 धाव तर नक्की मिळणार. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवतो की काय बघता बघता दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय आणि चांगली रनिंग म्हणावं लागेल हेमंत यांची. चांगला ताळमेळ दोन्ही फलंदाजांमध्ये आणि या ताळमेळच्या जोरावर 2 धावा पूर्ण करू शकले दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली ती मात्र 44. शेवटी षटक असतानाच पाहायचं आता हेमंत कशा प्रकारे फलंदाजी करेल. चौफेर फलंदाजी करण्यामध्ये ज्याचं नाव आहे रायगडमध्ये तोच हा फलंदाज हेमंत. जोरदार फटका मारलाय मिड विकेटच्या दिशेने. 1 बाउन्स चेंडू गॅदर केला जातो. चांगली चेंडू फेक होते. विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि त्या ठिकाणी मला वाटतंय धावचीच्या स्वरूपात बाद होतोय तो हेमंत गोरले. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवण्याचा विचार होता हेमंत गोरले याचा परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि चांगला चेंडू थ्रो फेक देखील केला होता विकेट किपरच्या हातामध्ये आणि त्या कारणामुळे धावचीत होऊ शकला तो हेमंत गोरले. संघाला मिळालेला हा दुसरा धक्का. धावसंख्येवरती. तर या ठिकाणी आमचे मान्यवर आमचे लाडके मान्यवर सुनील भाई गोवारी यांचा सत्कार केला जाईल. कॅमेरामन फोकस करायचे. या ठिकाणी आणखी एक मोठा सत्कार होतोय. आमचे लाडके मान्यवर सुनील भाई गोवारी यांचा सत्कार केला जातो. आमचे आयोजक मान्य श्री सुलोचनजी भोईर यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पाडला जातोय. आपण पाहू शकता लाईव्ह स्क्रीनवरती थेट प्रेक्षेपण सुनील भाई गोवारी यांचा सत्कार केला जातो. मायेची उबदार शाल तसेच पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार समारंभ या ठिकाणी पार पाडण्यात येतोय सुनील भाई गोवारी यांचा. धन्यवाद सुनील भाई गोवारी.
तर आपण वळत सामन्याकडे. पहिला 17 खेळ संपला, 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांमध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये धावा जमवल्या आहेत त्या मेडिटेक पनवेल या संघाने. 55 धावा जमा केल्यात आणि 56 धावांचं उद्देश ठेवले ते मात्र आरसी बॉयज अलिबाग या संघासमोर. तर आणखी एक या ठिकाणी सत्कार केला जाईल. आमचे मान्यवर जयजी गोवारी यांना मी आमंत्रित करतो या ठिकाणी यायचंय. तुमचा देखील सन्मान केला जाईल या ठिकाणी. चला लवकर सामना चालू करा. 55 धावा झाल्या, 56 धावांची गरज असेल. तर पाहायचंय दोन्ही संघांचा आपण विचार केला. दिवसभरात 10 संघ होते. 40+ तालुका हाफ या अंतर्गत खेळवली गेलेली ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील 10 संघांमधील 2 संघ जे आहेत अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलेत. अतिशय चांगली खेळी केली आज दिवसभरात. हसत खेळत खेळीमेळीचं वातावरण ठेवून आतापर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत दोन्ही संघ उभे राहिलेत आणि शेवटचा टप्पा असेल या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो पुढील फेरीमध्ये दाखल होईल, टॉप 3 संघामध्ये दाखल होईल. आणि त्यासाठीच ही असलेली लढत. एका बाजूला पनवेलचा संघ तर दुसऱ्या बाजूला अलिबागचा संघ. अलिबाग आणि पनवेल असं असलेले हे बॅटल. तर पाहायचंय कोणता संघ या ठिकाणी विजयी होईल, कोणता संघ पराभूत होईल. हे येणारे 4 षटकं ठरवतील, 24 चेंडू ठरवतील की कोणता संघ विजय होईल, कोणता संघ पराजित होईल. तर पाहायचंय 4 षटकामध्ये पहिले फलंदाजी करताना मेडिटेक पनवेल संघाने अवघ्या 55 धावा उभ्या केल्यात. 24 चेंडूमध्ये 55 धावा उभ्या केल्या आणि 56 धावांचं आव्हान ठेवले ते मात्र आरसी बॉयज अलिबाग या संघासमोर. तर चला सामना लवकर चालू करा. दोन्ही पंचांना मी वारंवार विनंती करेन. तसेच दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पण याची नोंद घ्यायची. काळोख होण्यापूर्वी सामना संपवला पाहिजे. तर आपण हा सामना पाहतोय. आरसी बॉयज अलिबाग विरुद्ध मेडिटेक पनवेल त्यांच्यामध्ये. एका बाजूला अलिबागचे सितारे असतील, दुसऱ्या बाजूला पनवेलचे सितारे आपल्याला नेहमीच दिसत आहेत या ठिकाणी या कामोठे नगरीमध्ये चमक दाखवताना या शेवटच्या सामन्यामध्ये. तर पाहायचं आपण शेवटचा सामना आजच्या दिवसातील. ते सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते. एका बाजूला असेल स्ट्राईकला खेळताना प्रसाद पाटील, महाराष्ट्र पोलीस म्हणून जे कार्यरत असतात ते प्रसाद पाटील. तर दुसऱ्या बाजूला त्यांना साथ देण्यासाठी प्रफुल्ल पाटील. दोन्ही पाटील बंधू सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होताना दिसते. तो वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन येतो तो रायगड आणखी एक मोठा गोलंदाज हेमंत गोरले ज्याने फलंदाजीमध्ये चमक दाखवली. आता पाहायचं गोलंदाजी कशा प्रकारे टाकेल तो. संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. ज्या प्रकारे त्यांनी फलंदाजी केली त्याच प्रकारे गोलंदाजीमध्ये पण आपली कामगिरी दाखवावी लागेल. तर पाहायचं सामन्याला सुरुवात होते. पंचांचा इशारा येतो. पहिलं षटक घेऊन हेमंत गोरले सज्ज. पंचांनी डाव्या बाजूने सुरुवात करेल. 10-12 पावलांचा रनअप घेऊन राईट आर्म वर विकेट. पहिला चेंडू आकोटाबे चेंडूचा वेध घेतला. चेंडूला भिरकावून दिलंय. कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आला तसा समाचार घेतला. सावध केलं हेमंत गोरले यांचं. ते मात्र प्रसाद पाटील यांनी आतापर्यंत या प्रसाद पाटील यांचा विचार केला तर मागचे 3 सामन्यामध्ये धुवाधार फलंदाजी केली आणि त्याचा तोच परफॉर्म आतापर्यंत चालू आहे. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी कमबॅक करताना दिसतो हेमंत. एक रायगडचा स्टार आहे, नाव आहे मोठं रायगडमध्ये आणि त्याची चुनक पण दाखवतो या ठिकाणी तो. मात्र हेमंत चांगला कमबॅक करताना दिसतोय. पाहायचंय कशा प्रकारे गोलंदाजी करे. उर्वरित 4 चेंडूवर ते आक्रमक पवित्रा घेतलेला फलंदाज प्रसाद पाटीलला. आता मात्र उजव्या यष्टीच्या भारतात जाणारा चेंडू पंच दंडित करता नो चेंडू येतोय आणि एक फलंदाजाला नामी संधी असेल. पुढचा चेंडू असेल तो मात्र फ्री हिट. एक संधी असेल जोरदार फटका मारण्याची ती मात्र प्रसाद पाटील याला.
खराब चेंडू टाकतो तो मात्र हेमंत गोरले. कुठेतरी नियंत्रण भडकटतो तो मात्र हा हेमंत. तर पाहायचा पुढचा फ्रीटचा चेंडू असेल. चांगला चेंडू, फ्रीटचा चेंडू असून देखील सुद्धा निर्धाव चेंडू मध्ये टाकण्यामध्ये यशस्वी होतो तो हेमंत. हीच त्याची खासियत आहे. रायगडमध्ये नाव जे कमवलंय ना, तर असं या त्याच्या या गोलंदाजीमध्ये धारदार गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी म्हणून त्याला ओळखला जातो. रायगडमध्ये एक कोकणचा स्टार आहे, कोकण सुपुत्र म्हणून पण त्याला ओळखलं जातं. तोच हा गोलंदाज हेमंत. आत्ता मात्रच चेंडूचा चांगला समाचार घेतोय तो मात्र प्रसाद पाटील. प्रसाद पाटील जास्त वेळ शांत बसू शकत नाही. हे त्याने दाखवून दिलंय मागच्या 3 सामन्यामध्ये आणि त्याचाच हा परिणाम. चांगला फटका मारला स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने हा फटका आणि चेंडूला मात्र पाठवलं सीमेरेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावेने संघाची धावसंख्या मात्र होती आतापर्यंत 13. तर पाहायचंय हेमंत कुठेतरी नियंत्रण भरकटताना दिसतोय आणि त्याचा परिणाम मात्र फायदा पूर्णपणे घेतात अलिबाग संघाचे खेळाडू म्हणजेच फलंदाज प्रसाद पाटील. तर पाहायचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज असेल हेमंत. समोर मात्र असेल प्रसाद. पुन्हा एकदा अक्कोटोपाचा चेंडू होता, नीटचा बॅटवर घेऊ शकला नाही प्रसाद आणि त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतो की काय, परंतु तेवढाच चांगला थ्रोफेक सचिन यांचा आणि या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार. संघाची धावसंख्या होती ते 14. सलामी जोडी मैदानामध्ये आतापर्यंत खेळताना दिसते. तर प्रथमच्या स्टाईलला खेळतो मात्र प्रफुल्ल. जोरदार फटका, वेगावर नियंत्रण ठेवलं होतं आणि त्याचा पूर्णपणे फायदा मात्र उठवला तो फलंदाज प्रफुल्ल पाटील याने. चेंडू यायला दिला, पाहणी केली आणि अचूक पाहणी करत चेंडूला भिरकावून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. 6 धावेने संघाची धावसंख्या होती ती 20. कुठेतरी वाटत होतं हेमंत कमबॅक करेल, परंतु पूर्णपणे त्याच्यावर स्वार झाले ते दोन्ही फलंदाज. चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली ती आरसी बॉयज अलिबाग या संघाकडून. मागच्या 3 सामन्यामध्ये आपण पाहत आलो दोन्ही सलामीवीर अतिशय आक्रमक होतात आणि समोरच्या गोलंदाजीचे पूर्णपणे पिस्से काढून टाकतात. त्याच प्रकारची फलंदाजी या सामन्यामध्ये देखील. पहिल्या षटकामध्ये हेमंत गोरले यांनी षटक हाताळलं आणि त्यानंतर मात्र त्याचा चांगला समाचार घेतला दोन्ही फलंदाजाने. तर आता मात्र गोलंदाजीला येतोय जय पाटील. रायगडचं आणखी एक मोठं नाव रायगड जिल्ह्यातील, ज्या गोलंदाजामध्ये लेग कटर ऑफ कटर टाकण्याची खासियत आहे. नावाजलेला गोलंदाज स्पिनर म्हणून तो हा जय पाटील. पहिला चेंडू स्लो डिलिव्हरी पद्धत चेंडू त्या ठिकाणी झेल होतोय, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चूक करतोय, मोठी चूक म्हणावं लागेल. चेंडू सूर्य डोळ्यासमोर आल्यामुळे चेंडू नीटचा दिसला नाही, त्यामुळे हा एक झेल होता. एक संधी मिळाली होती प्रसाद पाटीलला बाद करण्याची, संधी मात्र हुकतोय आणि या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. या 2 धावांसंग धावसंख्या होते ती 22. पुन्हा एकदा जय पाटील तयार. समोर फलंदाज प्रसाद पाटीलला उलट्या एचीच्या बाहेरचा जाणारा हा चेंडू तिथे फ्रंट फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅक साईडला मारण्याचा प्रयत्न फसतो, परंतु 1 धाव तो मात्र नक्की मिळते. 1 धावाने संघ धावसंख्या होते 23. पाहायचंय जय पाटील यांनी स्वतः घेतलेली ही जबाबदारी, स्वतःच्या खांद्यावर असलेली ही जबाबदारी. पाहायचंय चांगली गोलंदाजी होते का जय पाटील यांची. समोर असेल फलंदाज तो मात्र प्रफुल्ल पाटील. तर पुन्हा एकदा तयार असतील जय पाटील. समोर असलेला फलंदाज प्रफुल्ल पाटील यांना जोरदार प्रहार केलाय. खोलवर पद्धतीने चेंडू होता, चेंडूची पाहणी केली, चेंडूला भिरकावून दिलं लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. हा येणारा सनसनीत खणखणीत असा षटकार प्रफुल्ल यांच्या बॅटमधून. चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली आरसीसी बॉयज अलिबाग या संघाकडून. स्लो पद्धतीचा चेंडू, अशा प्रकारचे चेंडू टाकण्यामध्ये माहीर आहेत ते मात्र जय पाटील. त्याच प्रकारचा चेंडू होता आणि हा चेंडू फसवा निघाला. चेंडू काहीच समजला नाही तो मात्र प्रफुल्ल पाटील यांना. चेंडू मात्र जातो निर्धाव.
पुन्हा एकदा स्लो प्रकार चेंडू, चेंडूची पाहणी केली, चेंडूला भिरकावून दिलं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. वारंवार षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतात प्रफुल्ल आणि प्रसाद यांच्या बॅटमधून. धाव संख्या होती ते आतापर्यंत 35. तर पुन्हा एकदा जय पाटील सज्ज असतील. समोर असलेला फलंदाज प्रफुल्ल पाटील यांना पाहायचंय कशा प्रकारे चेंडू हाताळतील जय पाटील. चांगला चेंडू होता, ब्लॉक बदल चेंडू, चेंडूला सन्मानपूर्वक खेळून काढतो तो प्रफुल्ल. एक धाव तो मिळाला. दुसऱ्या धावेची मागणी आहे त्या ठिकाणी. बघता बघता 2 धावा धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. 2 धावेने संघाची धाव संख्या होते ती 37. आता मात्र येणारे 12 चेंडू असतील. 12 चेंडू मध्ये धावा कराव्या लागतील त्या 19. 12 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण असेल. तर पाहायचंय कोणता गोलंदाज येईल धावा रोखण्यासाठी. तो मात्र मेडिटेक पनवेल संघाकडून. आतापर्यंत 12 चेंडूचा खेळ झाला. पहिलं षटक हाताळलं होतं हेमंत याने. त्यानंतर आलेले जय पाटील. दोन्हीच गोलंदाजाने साजेशी अशी गोलंदाजी केली नाही आपल्या संघासाठी. तर आता मात्र समीकरण बनतंय 12 चेंडू आणि 19 धावा. कुठेतरी धावा थांबाव्या लागतील, धावांना रोखाव्या लागतील. त्यासाठीच की काय स्वतः गोलंदाज येतोय संजय. पाहायचं संजय कशा प्रकारे गोलंदाजी करेल. आपल्या संघासाठी धावा रोखाव्या लागतील. संजयवर मोठी जबाबदारी असेल मेडिटेक पनवेल संघाकडून. तर पाहायचं पहिला चेंडू घेऊन समोर असलेला आक्रमक फलंदाज प्रसाद पाटील याला. चांगला चेंडू होता, चांगल्या प्रकारे खेळून काढला पॅव्हलिनच्या दिशेने. पॅव्हलिनच्या डोक्यावरून सलामी देत हा षटकार. या षटकाराने संघ मात्र पुढे जातोय 6 धावेने. धाव संख्या मात्र होते ती 43. पुन्हा एकदा संजय तयार. समोर असलेला आक्रमक फलंदाज प्रसादला पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका कुठेतरी फसलाय. झेल घेण्याची संधी होते की नाही आणि मला वाटतं या ठिकाणी पुन्हा एकदा झेल होता संधी सुटते. वारंवार दुसरी वेळ असेल ही प्रसाद पाटीलला जीवदान मिळण्याची. चेंडू निश्चित दिसला नसल्यामुळे तिथे झेल काही घेऊ शकले नाही तिथले क्षेत्ररक्षक. त्याचा फायदा मात्र उठवतो तो मात्र प्रसाद पाटील. तर पुन्हा एकदा तयार असेल संजय. पाहायचंय कशा प्रकारे सामना करेल तो मात्र सलामी फलंदाज प्रसाद पाटील. आता मात्र फायलेगच्या दिशेने वारंवार 6 धावा जाताना दिसत आहेत. त्या मात्र अलिबाग संघाकडून प्रत्येक चेंडूवरती हावी होताना दिसतो हा प्रसाद पाटील. आजच्या दिवसभरात चांगली कामगिरी केली आपल्या फलंदाजी जोरावर आणि त्याच फॉर्म मध्ये दिसतोय. चांगल्या फॉर्म मध्ये दिसतो आज दिवसभर तो मात्र प्रसाद पाटील. आपण अलिबागवरून इथपर्यंत का आलो, दूरपर्यंत का आलो कामोड्या नगरीमध्ये याचं चांगलं उदाहरण देताना दिसतोय तो मात्र प्रसाद पाटील. चांगली फलंदाजी, अप्रतिम दर्जाची फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली ती याच्या बॅटमधून. पुढे सरसावला, चेंडूला दिशा दिली पॉइंटच्या दिशेने. एक धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो की काय, परंतु कोणतीही घाई न करता एकच धाव घेता दोन्ही फलंदाज आणि बघता बघता संघाची धाव संख्या होते ती 42. माफ करा 52 धावसंख्या. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. जोरदार फटका हेमंत गोरले येत आहेत. चेंडू खाली पायाचा झेल होतो की काय. अप्रतिम दर्जा क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल हेमंत गोरले यांचं.
नक्कीच त्यांना विश्वास नव्हता हा चेंडू मी अडवू शकेन की नाही, परंतु तसा प्रयत्न केला आणि सक्सेसफुल ठरले त्या ठिकाणी. ज्या ठिकाणी 6 धावा जाणार होते त्या ठिकाणी 1 धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण. येणारी धाव संख्या होती ती मात्र 53. तर पाहायचंय पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज असेल तो प्रफुल्ल पाटील, गोलंदाज सचिन. 6 चेंडू आणि 3 धावा. 6 चेंडू 3 धावा. एक सोपं असं समीकरण अलिबाग या संघाला. पहिला चेंडूला भिरकावून दिलं, त्या ठिकाणी झेल होतो का पाहायचा आहे. मला वाटतं झेल खाली, क्षेत्ररक्षक सुंदर झेल म्हणावं लागेल. पहिला गडी बऱ्याचशा उशिरानंतर बाद होताना दिसतो तो अलिबाग संघाचा. पहिला धक्का बसतो तो मात्र 53 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 5 चेंडू असतील आणि 3 धावांची गरज असेल. पाहायचं या ठिकाणी कमबॅक करतील का सचिन आपल्या संघासाठी. 5 चेंडू 3 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना दिसतोय तो मात्र विनोद. आणखी एक हॅलो अलिबागचं आणखी एक मोठं नाव क्रिकेट नगरीमधलं विनोद. तर पाहायचंय 5 चेंडू 3 धावा. 5 चेंडू आणि 3 धावा. सचिन यांचा पुढचा चेंडू हलक्या पद्धतीने खेळून काढला, सन्मानपूर्वक सन्मान दिला या चेंडूला तो मात्र विनोदाने. हॅलो आता मात्र येणारे 4 चेंडू असतील, 2 धावांची गरज असेल. धाव संख्या होती ती 54. तर पाहायचंय प्रसाद असेल सलामीवीर फलंदाज. 4 चेंडू आणि 2 धावा. चेंडूची पाहणी केली, हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र फसवा निघतोय. चेंडू जातो निर्धाव. आता मात्र येणारे 3 चेंडू आणि गरज असेल 2 धावांची. 3 आणि 2 धावा. हॅलो पाहायचंय 3 चेंडू 2 धावा. सचिन कमबॅक करू शकतो का. या 3 चेंडू निर्धाव टाकू शकतो का पाहावं लागेल. येणारे 3 चेंडू निर्णायक चेंडू असतील मात्र फलंदाज हॅलो सलामीवीर फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये एक हाती झुंज देताना प्रसाद सन्मानपूर्वक खेळून काढला. त्या ठिकाणी आपण पाहतोय हॅलो 1 धाव मिळते या ठिकाणी. धावांची बरोबरी होते, 55 धाव होता या ठिकाणी. आता मात्र उर्वरित 2 चेंडू असतील आणि 2 चेंडू मध्ये 1 धाव कंपल्सरी करावं लागेल. 2 चेंडू 1 धाव. 2 चेंडू आणि 1 धाव. पाहायचंय क्षेत्ररक्षण सजवताना दिसतात मेरिटेक पनवेल संघाचे खेळाडू. 38 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण सजवताना दिसत आहेत आपल्याला, कारण 2 चेंडूमध्ये 1 धाव करायचे. या ठिकाणी पाहायचंय संत गतीने सन्मानपूर्वक खेळून या ठिकाणी विजय मात्र प्राप्त होते आरसी बॉयज अलिबाग संघाचा. दिवसभरात चांगली खेळी केली, चांगली खेळी करून करतायत ते मात्र अलिबाग संघाचे खेळाडू. हॅलो हॅलो मी विनंती करेन आमचे मान्यवर राकेशजी चव्हाण यांनी पॅव्हेलियन मध्ये संपर्क साधायचा आहे. हॅलो